डाळीमध्ये किंवा मग तांदळामध्ये बारीक अळ्या होत असतील, अंडे होत असतील, तर ही ट्रिक नक्की वापरा. एका बारीक चाळणीमध्ये डाळ घ्या आणि त्याला व्यवस्थित असं चाळून घ्या. डाळ वर राहील आणि त्याच्यातले जे बारीक अंडे आहेत, जो कचरा आहे, एखादी अळी आहे, तर ती बाजूला होईल. आणि त्यानंतर जो डबा आहे त्यालासुद्धा स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर डबा सुकवून उन्हाला हडकवून व्यवस्थित त्याच्यामध्ये थोडंसं खालच्या बाजूला मीठ टाका आणि त्यानंतर थोडीशी डाळ, परत एक मिठाचा लेयर, असं करत करत त्याच्यामध्ये डाळ भरा. यामुळे काय होतं, जे डाळीमध्ये जे बारीक अंडे आहेत ते तर बाजूला होतातच, त्याच्यामुळे नवीन जी आळ्या आहेत त्या होणार नाहीत. आणि नेहमी हे जर करत राहिलात, म्हणजे जर तुम्ही जास्त साठवून ठेवत असाल तर एक महिनाभराला, दीड महिन्याला असा प्रकार करा. त्याच्यामुळे ना तुमच्या डाळीमध्ये किंवा तांदळामध्ये आळ्या होणारच नाहीत. ही ट्रिक एकदम सोपी आहे, याला काहीच करायचं नाही. प्रत्येकाच्या घरामध्ये चाळणी असतेच, फक्त चाळणीतून चाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर डबा धुवून स्वच्छ त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. डाळ जी आहे ते खूप टाईमपर्यंत टिकून राहील आणि त्याच्यामध्ये आळ्या होणार नाहीत, त्यामुळे डाळीचं नुकसानही कमीच होणार. आणि त्यानंतर जेव्हा तुम्हाला वापरायचं आहे तेव्हासुद्धा त्याच्यामध्ये मीठ असतं. स्वच्छ 4-5 वेळा एकदा पाण्याने धुवून घेतलात ना, तर त्याच्यामध्ये मीठही राहणार नाही आणि कुठलीच आळी बनणार नाही. मी तर शक्यतोवर एकदाच राशन भरत नाही, कारण मला या सगळ्या गोष्टींसाठी वेळ मिळत नाही. पण बऱ्याच घरी मी पाहिलेलं आहे, वर्षभराची डाळ किंवा मग वर्षभराचे गहू तांदूळ भरले जातात. तिथे मात्र एखादी केमिकल ॲड करण्यापेक्षा असं तुम्ही एक महिनाभरात, 2 महिन्यातून जर केलं ना, तर तुमचं नुकसान कमी होईल. एनिवे, तर सकाळची सगळी कामं झालेली आहेत. एकीकडे मी मशीन लावून घेते आहे. मशीन लावायला गेले आणि जो निरमा आहे मला त्याचा चमचाच सापडत नव्हता. इवा काय करते, नेहमी निरमा घेते, त्याचे बबल्स बनवते. सो जेव्हा केव्हा मी घरामध्ये एखादी वस्तू शोधत असते ना, तेव्हा ती मात्र मला कधीच टाईमवर मिळत नाही. आज इवाची इच्छा होती की ते रॉक पेपर सीझरवाले जे व्हिडिओ असतात फूड चॅनलचे, ते आपल्याला करायचं. सो ते सुद्धा तिच्याबरोबर केलं, कारण ती खूप दिवसापासून मागे लागली होती. कपडे धुणं झालं, त्यानंतर आज एवढी गरमी होती की काय सांगू, दिवसभर मी कूलरला होते. आणि त्यानंतर दुपारच्या वेळेला मला एक पार्सल रिसीव झालं. मला मेसेज आला होता की तुमचं पार्सल आहे, पण मला हे नव्हतं माहिती की माझे एवढे सारे पार्सल येणार आहेत. ते सगळे पार्सल बघून मी स्वतःच शॉक झाले आणि जे डिलिव्हरी बॉयवाले जे दादा होते ते सुद्धा म्हणत होते, किती सारे पार्सल आहे दीदी. पण हे जे पार्सल आहेत ना, ते सगळे साड्या वगैरे मी मागवलेल्या आहेत, त्यासोबत ज्वेलरी बॉक्सेस मागवलेले आहेत, कारण मला हॉल शूट करायचा होता साडीचा आणि ज्वेलरी बॉक्सेसचा. तर याची जी शूटिंग आहे ती अजूनही मी कंप्लीट केलेली नाही. मला एक 14-15 दिवसाचा अवधी आहे रिटर्न करण्यासाठी. सो मी हे नंतर रिलॅक्समध्ये शूटिंग करेल. पण लवकरच तुम्हाला मात्र एक छान असा ब्लॉग पाहायला मिळेल, साडीचा हॉल आणि ज्वेलरी बॉक्सेसचा हॉल. कारण मी इतक्या सुंदर सुंदर साड्या ऑर्डर केलेल्या आहेत, ज्याच्याबरोबर म्हणजे साडीला मॅचिंग पर्ससुद्धा त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. आता इथे मी ओपन मात्र करून दाखवत नाही, पण तुम्हाला कलर दिसत असतील, बॅग दिसत असेल त्याच्याबरोबरची. खूप अप्रतिम साड्या आहेत. तर लवकरच मी त्याचा रिव्ह्यू तुम्हाला शेअर करणार आहे. त्याचबरोबर मी ज्वेलरी बॉक्सेससुद्धा मागवलेले आहेत, नेकलेसेस मागवलेले आहेत, मराठमोळ्या ज्वेलरी मागवलेल्या आहेत. सो साडीवर मॅचिंग नाही आहेत, बट ठीक आहे, तुमच्यासाठी एक छान असा ब्लॉग होईल. आणि जे पार्सल आहे ते ओपन करते वेळी चुकून माझ्या हातातून पडलं होतं, सो सॉरी मिशो. आणि हो, मागच्या एका क्लिनिंगच्या ब्लॉगला खूप चांगला तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे, त्याबद्दल सुद्धा खूप खूप धन्यवाद. मी ना यूट्यूबकडे जास्त लक्ष देत नाही, कारण माझ्याकडे खूप खूप टाईम कमी आहे. सो मी रेग्युलर पोस्टिंग करते इंस्टाग्रामवरती, यूट्यूबवरती शॉर्टसुद्धा रेग्युलर पोस्ट करते. पण आतापासून मी ठरवलेलं आहे की मी यूट्यूबचे ब्लॉगसुद्धा लवकरच फास्ट प्रोसेसमध्ये शूट करत राहील. सो तुम्हाला कशा प्रकारचे ब्लॉग्स हवे आहेत, हॉल हवे आहेत का, यूट्यूबची माहिती हवी आहे, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला, आजचा ब्लॉग इथेच संपवते. बाय.